वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा, स्वर्गात दुर्लभ असणारा, कैलासात दुर्लभ असणारा भगवान कैलासाला सोडून इथं आला का? त्याला मृत्यू लोकात यावं लागलं. महादेवाचं स्थान इथं का झालं? शिव महापुराणात बरेचसे बारकावे आले त्याच्यात की देव वरून कैलास पर्वतावरून मृत्यू लोकात कुठं कुठं थांबला, का थांबला, बरेचसे मुद्दे. इथं का आला, तो एकांत का साधतो, तो लोकांताला सोडून का देतो, तो भस्म लावूनच का निघाला, त्याने सांगितलं. ज्यावेळेस तो नवरदेव म्हणून निघाला, शिव पार्वती विवाह सांगितला शिवपुराणात. सगळं वर्णन करत नाही, वेळ कमी माझ्याकडं, ऐका. भगवान शंकर ज्यावेळेस लग्नासाठी तयार झाले, तयार होत नव्हते, त्याचं कारण आहे अगोदरची पत्नी म्हणजे सती. एक बार त्रेता जुगमाही शंभु गए कुंभ जल शिपाही. एक बार त्रेता जुगमाही शंभु गए कुंभ जल शिपाही. अगस्त्य ऋषींकडे एकदा त्रेतायुगामध्ये शिव आणि सती हे दोघ जण रामकथा ऐकण्यासाठी गेले. आणि अगस्त्य ऋषी म्हणजे कुंभज ऋषी, ज्यांचा जन्म गाडग्यातून झाला. ऐकताना तुम्ही जागे ना सगळे? एखादा अंधश्रद्धेवाला असेल तर तो म्हणेल गाडग्यातून कुठे जन्म होतो का महाराज, काहीतरी सांगता का तुम्ही? मग आता कलियुगात गाडग मान्य जर तुम्हाला झालं नाही, कुंभ म्हणजे गाडग, कुंभज ऋषी गाडग्यातून प्रगट झाले, त्यांना अगस्त्य ऋषी म्हणतात. कुंभज ऋषी जर गाडग्यातून तुम्हाला मान्य नसतील तर आत्ताच तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा मान्य नसायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता गर्भ वाढवला जातो त्याला म्हणतात टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया, वैज्ञानिकांनी डॉक्टरांनी केली. म्हणून ती टेस्ट ट्यूब बेबी आता मान्य, हा शोध आपल्या ऋषी मुनींनी पूर्वीच लावलाय. एखाद्याला संतती मूलबाळ होत नसेल तर तो गर्भ वाढवला जातो, एका त्या ठराविक भागामध्ये ठेवून वाढवला जातो, त्याची वाढ केली जाते, त्याला म्हणतात टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया. तसं गाडग्यामध्ये जन्म झाला ही जी प्रक्रिया आहे, हा जो शोध आहे तो आजचा नाही, अगस्त्य ऋषींचा प्राकट्य, त्याला कुंभज ऋषी त्यांना म्हणतात. त्यांच्याकडे शिव आणि सती गेले. अंधश्रद्धा म्हणजे जे पाळतात, जे म्हणतात वारकरी संप्रदायाला हे वेडे, त्यांना काही काम नाही, हे टाळ वाजून वाजून लोकांना यांनी गुरसट केलं, असं म्हणणाऱ्यांसाठी हे उत्तर आहे की जिथं जिथं विज्ञान थांबतं तिथून अध्यात्माला सुरुवात होते. जिथं आरोग्य सल्ला थांबतो, जिथं शैक्षणिक बाजू थांबली जाते, पाऊल उचलता येत नाही, जिथं समाजकारण थांबलं जातं, ज्याला निर्णय घेता येत नाही, तिथं धर्मकारणाला प्रारंभ होतो. म्हणून तर भगवंताने राजनीतीच शिकवली कृष्ण परमात्म्याच्या अवतारात, तशाच तसा. आणि भगवंताने राजकारणही, धर्मकारणही, समाजकारणही समाजाच्या समोर मांडलं स्वतःच्या कृतीतून. त्याचं कारण आहे समाजाला बुरसट बनवायचं नव्हतं, अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं होतं. पूर्वीचाच काळ आहे. ती टेस्ट ट्यूब बेबी आता त्याला नाव पडलं, नाही तर गाडग्यातून जन्म झालेले कुंभज ऋषी. चला जास्त लांबवत नाही, पुढे जाऊ. भगवान सती आणि शिव दोघ जण पती पत्नी रामकथा ऐकण्यासाठी, भगवंताची लीला ऐकण्यासाठी अगस्त्य ऋषींकडे गेले. तेव्हापासून नियम पडला, कथेला, कीर्तनाला, सप्ताहाला जोडीनं जात जावं नवरा बायकोनं. आज जर नवरा आला असेल तर पुढच्या कार्याला, पुढच्या म्हणजे तिकडच्या, आता काय उद्या येणार का तुम्ही? पुढच्या कार्याला त्या महादेवानं सतीला घेऊन यायचं. आणि आज सती एकटीच आली असेल तर पुढच्या वेळेस सतीनं कुलूप लावून याला पुढे घालून आणायचं, म्हणजे महादेव येईल. तेव्हापासूनचा नियम आहे. पत्नीनं केलेलं पुण्य पतीला मिळत नाही, कारण ही त्यागाची भूमिका मोठी आहे. एका क्षणात त्याचं कुंकू लावते, मंगळसूत्र धारण करते, नाव घेते, बस मागचा पत्ता पुसून टाकते. मागचं काही ठेवत नाही का? सुतक सुद्धा धरत नाही. पुन्हा भावाबरोबर 25 वर्ष राहते, आई वडिलांच्या मध्ये खेळ खेळून मोठी होते. पण तिसरी शक्ती, ती कन्या एकदा निघाली त्याच्या नावानं, मागच्या कुळाचं सुतक सुद्धा धरत नाही. एवढा त्याग फक्त यांच्यात आहे.
आपल्यात नाही, म्हणून त्यांचं पुण्य त्यांनाच आहे, आपल्याला नाही. आपलं केलेलं पुण्य अर्ध त्यांना जातं, त्यांनी केलेलं पाप अर्ध आपल्या डोक्यावर येतं. हे लक्षातच ठेवायचं. विठ्ठल